घराची मालकीण जुबैदा हिला मदत मागण्यासाठी आलेल्या सर्व लोकांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मजुराला त्याची कहाणी सांगण्यास सांगितले। त्याच्या मागे तलवारी घेऊन उभा असलेला एक उंच माणूस पाहून मजूर घाबरलेल्या आवाजात आपली कहाणी सांगू लागला। तो म्हणाला की मी इतर लोकांपूर्वी या घरात आलो, पण माझा हेतू अजिबात चुकीचा नाही। रोजच्या प्रमाणे आजही पहाटेच घरातून टपरी घेऊन बाजाराला कामाच्या शोधात निघालो होतो। बाजारात पोहोचल्यानंतर मी माझा खर्च भागवण्यासाठी इकडे तिकडे काम शोधू लागलो। तेव्हा मला तिथे तुझी बहीण अमीना दिसली। मी त्याच्याकडे बघताच त्याने मला खुणावले। मीही कामाच्या आशेने त्याच्याकडे गेलो। मग अमीनाने मला काही सामान दिले आणि मला तिच्यासोबत यायला सांगितले। ती मला आधी एका ज्यूस विक्रेत्याकडे घेऊन गेली। तो बराच वेळ त्याच्याशी बोलला आणि मी बाहेर त्याची वाट पाहत उभा होतो। काही वेळाने अमीनाने ज्यूस विक्रेत्याकडून भरपूर ज्यूस विकत घेतला आणि मला उचलायला सांगितले। मी तो रस उचलताच त्याने मला पुढे जायला सांगितले। मग अमीना मला भाजी विक्रेत्याकडे घेऊन गेली। अमीनाने त्याला भाजीचे भाव ठरवण्यासाठी बराच वेळ विचारला आणि मग तिथून भरपूर भाजी विकत घेतली। मीही त्या भाज्या खांद्यावर उचलल्या। त्यानंतर अमीना मला तेथून फळ विक्रेत्याकडे घेऊन गेली। त्याच्याकडून बरीच फळे विकत घेतली आणि मीही उचलली। मग अमीना मला सर्व खरेदी केलेल्या वस्तूंसह मांस विक्रेत्याकडे घेऊन गेली। त्याच्या सोबत शॉपिंग केल्यानंतर अमीना म्हणाली की तुला हे सर्व माझ्या घरी घेऊन जावे लागेल। मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे केले आणि काही खांद्यावर आणि काही डोक्यावर घेऊन त्याच्या मागे गेले। आणि पुढे तो मजूर रडत रडत म्हणाला की मी रोज सकाळी 4 घेऊन घरी जातो। पैसा मी कमवायला निघालो आणि जे काही काम मिळेल ते मी कोणत्याही प्रश्नाशिवाय करतो। मी आज अगदी तसंच केलं। आजच तुझ्या बहिणीने मला काम दिले आणि तिने सांगितलेले सर्व काम मी केले। त्या बदल्यात मला काही काळ इथे राहण्यास सांगण्यात आले आणि सर्वांनी मला आदर व सन्मान दिला। यापेक्षा मला गरीब काय हवे? तुमचं मन इतकं मोठं आहे की तुम्ही मला पोटभर खायला दिलं, पण मी काय चूक केली ते मला समजत नाही। माझे डोके कापण्याचा आदेश का दिलास? काही चूक झाली असेल तर माफ करा। मला तुमचे मन दुखवायचे नव्हते, कृपया माझ्या डोक्यावरून तलवार काढून टाका। मजुराचे म्हणणे ऐकून जुबैदा म्हणाली, मला तुमच्या बोलण्यात सत्यता दिसते। आता इथून शांतपणे निघून जा आणि पुन्हा माझ्यासमोर येऊ नकोस। जुबैदाचे हे शब्द ऐकून मजुरावर तलवार घेऊन उभा असलेला माणूस तिथून निघून गेला। हे सर्व पाहून मजूर आनंदी झाला, कारण त्याचा जीव वाचला होता। त्यानंतर मजुराने जुबैदाला सांगितले की मला तेथे आणखी काही काळ राहायचे आहे, जेणेकरून तो फकीरांच्या कथा ऐकू शकेल। जुबैदाने मजुराला कोपऱ्यात शांतपणे उभे राहण्याचा इशारा केला। त्यानंतर जुबैदाने पहिले फकीरला कथा सांगण्यास सांगितले।